इलेक्ट्रल बॉन्ड जे आहे, इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे कसं आहे, तुम मेरे को चंदा दो मैं तुमको धंधा दूंगा, तुम मेरे को चंदा दो मैं तुमको धंधा दूंगा, और सब जनता को फांसी का फंदा, सब मीराबाई म्हणतात की ईडीचा फंदा दूंगा। मोदी 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 सांगितलंय, मोदी विमानावर असलेला बरा वाटला, आपण आमच्या संडासमध्ये पण मोदी झाला। हा मोदीची दहशत एवढी तुम्हाला गरज काय? मोदी कुठेही मोदी, संडासवर मोदी, नालीवर मोदी, राशनवर मोदी, पोस्टरवर मोदी, पेट्रोल पंपवर मोदी, सगळीकडे मोदी। यांना एवढी भीती का वाटते की लोक त्यांना विसरून जातील? ही भीती आहे। भीती असल्याशिवाय माणूस तुम्हाला पुन्हा 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 त्याच गोष्टी सांगत नाही। तर आपल्याला या सगळ्या भीतीच्या बाहेर निघायचं, त्याचा झोला आपल्याला तपासावा लागेल की त्याच्यामध्ये त्यानं काय काय घेऊन जाणार आहे। पहिलं मोटरसायकलचे भाव किती होते, आताचे मोटरसायकलचे भाव बघा। 1.5 लाखला मोटरसायकल, 1.5 लाख मध्ये 2 मोटरसायकल येत होत्या। हे सगळं का, हे का झालं? भाव का वाढले? 300 रुपयाचं हे का झालं? सगळ्या गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत, हा सरकारला चंदा दिल्यामुळे वाढलेल्या आहेत। त्यांनी खुली सूट दिलेली आहे की तुमको क्या करना है, क्या खाना है, खा लो। मोगलाजी अण्णाने जो काम यहाँ पे, जे काम जे कोरोनामध्ये झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये सांगा, फक्त मोदीला एवढं वाईट वाटलं यांचं, शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये जे काही काम केलं, इथल्या जाणाऱ्या कामगारांना जे इथं जीव घालायचं काम केलं, तर त्याला रस्त्यावर आणायचं काम या मोदी सरकारने केलं। या मोदी सरकारला आपल्याला हटवायचं आहे। मोदी सरकारनं कुणाकुणाला रस्त्यावर आणलं नाही पता सांगा। त्यांना गरीब नको, फक्त त्यांना अदानी आणि आणखी कोण, अडाणी। त्यांना अडाणी, आम्हालाही अडाणी करू लागली, त्याचं सगळं घर अडाणी। राहुल गांधीला पक्ष म्हणतो, मोदी स्वतः अडाणी आहे। मोदीला जर बोलायचं म्हणलं तर ह्या बाजूला आहे का त्या बाजूला आहे। मनमोहन सिंगांनी जेवढ्या पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यापैकी एक तरी पत्रकार परिषद मोदीने घेतली का सांगा? कोणीतरी घेतली का सांगा तुम्ही? खताचे भाव वाढले, या सगळ्या भावासाठी मग एक उपाय काँग्रेसने असं दिलेला आहे की 30 लाख लोकांना रोजगार देण्यात येईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना MSP देण्यात येईल। MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत। शेतकरी आज आपला का नागवाय, आज ज्वारी किती 6,000ची ज्वारी 2,000 झाली। 2,000च्या ज्वारीमध्ये शेतकऱ्याने खावं काय, मुलींचे लग्न काय करावं, कपडे कोणते घालावं, हा सगळा हिशोब लावा। तर हा हिशोब काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये MS स्वामीनाथनच्या नुसार सगळ्यांना किमान आधारभूत किंमत मिळेल। आपल्याला जी मोटरसायकल आपल्याला माहित नव्हती, जी टीव्ही माहित नव्हती, ती मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये आपल्याला सगळ्यांना टीव्ही माहित झाली, कलर टीव्ही। मोटरसायकल सगळ्यांकडे आला, कारण विकास वाढला होता। आता विकास सगळ्यात मागे गेलेला आहे। आपल्या हातात जे झालेलं आहे, कर्जाऊ झालेलं आहे। सगळ्या मोटरसायकल कर्जाचे आहेत। आपल्याकडे जेवढे बचत गट झाले, ते बचत गटाची धमकी झाली आहे, धमकी। बचत गटाच्या पैशाखाली सगळ्या स्त्रिया आज परेशान आहेत। अहो, त्यांना 3% व्याज पडतं, 4% व्याज पडतं, 4% तुम्हाला उत्पन्न आहे का? देणार कुठून? उधार आणलेल्या पैशावर किती दिवस घर चालणार? उत्पन्नच नाही, तर त्याच्यावर आज जेवढ्या महिला घरामध्ये बसून ऐकत आहेत, त्यांचं हे तुमच्या सगळ्यांचा आवाज आहे। बचत गट म्हणून सगळ्यांना पैसे देऊ लागले, आम्ही त्यांचे बैल झालो, आपण काम करायचं, त्यांचेच घर भरायचं। बचत गटाचा हे आपल्याला काँग्रेस गव्हर्नमेंटनी व्याजदर कमी करणार म्हणून जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे। सगळ्याला आधारभूत किंमत मिळाली, सगळ्याला हे बचत गटाचं जे काही, या महिला ज्या आहेत या दिल्लीमधल्या सगळ्याच्या बचत गटाने परेशान आहेत। बचत गटाचे लोक घरासमोर येऊन बसतात, तुमचं काम चलो न चलो, काही चलो, पैसेवाल्याचं व्याज चालूच आहे। हे सगळं बंद करण्यासाठी काँग्रेस सरकार, महाविकास आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तिघांचं सरकार आहे। हे सरकार गंगा जमुना सरस्वतीचं सरकार आहे, हे तिघांचं आघाडीचं सरकार आहे। मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की काँग्रेसला मत द्या आणि महाविकास आघाडीला विजयी करा। धन्यवाद। डॉक्टर साहेब, यानंतर महेशजी